पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, उरी, पूंछ, कुपवाडामध्ये पुन्हा पाककडून गोळीबार, सायरन वाजले. पाकिस्तानकडनं भारतावर 300 ते 400 ड्रोन्सनं हल्ल्याचा प्रयत्न, सगळे ड्रोन पाडण्यात यश. हे ड्रोन तुर्कीचे असल्याची बाब उघडकीस. पाकिस्तान नागरी विमानांचा ढाल म्हणून करतोय वापर. प्रत्युत्तर म्हणून भारताचे 4 ठिकाणी हल्ले. भारतानं फाडला पाकिस्तानचा बुरखा. खोट्या बातम्या दाखवून धार्मिक रंग देण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न. LOC जवळ पाकिस्तानकडून ठराविक धार्मिक स्थळांवर हल्ले, परराष्ट्र सचिवांची माहिती. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताची मोठी कारवाई. भारतीय सैन्यानं पाकिस्तानचं बंकर उडवलं. हल्ल्याचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती. जम्मूच्या उरीत पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार सुरू. काही स्फोटांचे आवाजही ऐकू आल्याची माहिती. हवाई हल्ल्याचे सायरन वाजले. पाकनं पूंछमध्ये केलेल्या हल्ल्याचं CCTV समोर. पाकिस्ताननं भ्याड हल्ला केल्यानंतर पूंछमध्ये अनेक घरांचं नुकसान. जम्मू काश्मीरच्या सांबामध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला. जैश ए मोहम्मदच्या 7 दहशतवाद्यांचा खात्मा. BSFची मोठी कारवाई. शहबाज शरीफ पंतप्रधान मोदींचं नाव घ्यायला घाबरतो. पाकच्या खासदारानं भर संसदेत पाकच्या पंतप्रधानांना सुनावले खडेबोल. भारत पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा आढावा बैठकीत महत्त्वाचा निर्णय. काश्मीरमधल्या गोळीबारात भारतीय जवान शहीद. घाटकोपरमध्ये राहणारे जवान मुरली नाईक यांना वीरमरण. भारत पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थितीनंतर IPL आठवड्याभरासाठी स्थगित. केंद्र सरकारच्या सूचनेनंतर पुढचा निर्णय. BCCIचे उपाध्यक्ष राजीव शुक्लांची माहिती.